Hello my dear student of 10th class. Good evening everybody. Today we are going to learn 3.5 the alchemy of nature. It is the last lesson of unit 3. तर यामध्ये विद्यार्थी मित्र आपण पाहणार आहोत वॉर्मिंग अप चिटचॅट. त्याचप्रमाणे या लेसनचं एकूण मराठी ट्रान्सलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. हा लेसन तुम्हाला पूर्णतः समजून जाईल. तर चला सुरू करूया. पण तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर जरूर करायचं. तर ठीक आहे, सुरू करूया. लेट्स गेट स्टार्टेड. दिस इज 3.5 द अल्केमी ऑफ नेचर. दिस इज वॉर्मिंग अप चिटचॅट. ओके, इट इज रोल ऑफ नेचर. डिस्कस इन पेअर the role played by nature and complete the web diagram. तर याच्यामध्ये दोन डायग्राम आहेत. तर हे यामध्ये बघायचं आहे की रोल ऑफ नेचर, निसर्गाचं काय रोल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिला आहे सर्वायवर आहे, म्हणजे आपल्याला जिवंत ठेवतो. इल्डर म्हणजे हे निर्माता आहे. त्याचप्रमाणे डिस्ट्रॉयर म्हणजे नाश करणारा आहे. त्याच्यानंतर हा फ्रेंड पण आहे, नेचर आपला फ्रेंड पण आहे. त्याच्यानंतर नेचर नर्चर करतो म्हणजे आपलं पालनपोषणही करतो. आणि शेवटी हा केअरटेकरसुद्धा आहे, म्हणजे आपली काळजी घेणारा आहे. तर अशा प्रकारे या नेचरचे हे रोल आहे. आता सेकंड वेब डायग्राम बघूया. लुक ॲट द फॉलोइंग थिंग्स. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स व्हॉट यू लर्न फ्रॉम देम. आणि निसर्गाकडून आपण काय शिकतो. तर बघा, निसर्गामध्ये अनेक घटक आहेत. जसं बी आहे म्हणजे मधमाशी आहे. तर यांच्याकडून आपण काय शिकू शकतो. टीमवर्क अँड हार्डवर्क. संघटित कार्य शिकू शकतो कसं करायचं, आणि परिश्रम कसं करायचं हे आपण शिकू शकतो. त्यानंतर आपण याच्याकडून ईगलकडून काय शिकू शकतो. मेडिटेशन म्हणजे चित्त कसं एकाग्र करायचं ते आपण यांच्याकडून शिकू शकतो. त्याच्यानंतर क्रीपर, याच्याकडून आपण परसिव्हरन्स शिकू शकतो. आणि सर्वायवल म्हणजे स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आपण कसं संघर्ष करू शकतो. आणि चिकाटी, हे दोन गुण आपण शिकू शकतो. त्याच्यानंतर द रिव्हरकडून काय शिकतो की नॉन स्टॉप फ्लो, अविरत एखादं काम करत राहायचं, मध्येच थांबायचं नाही, हे आपण नदीकडून शिकतो. त्याच्यानंतर रेनफॉलकडून काय शिकतो. तर डेडिकेशन, आपलं पूर्ण समर्पण हे आपल्याला या रेनफॉलकडून, येणाऱ्या पावसातून आपल्याला शिकायला मिळते. त्याच्यानंतर सन, सूर्याकडून काय शिकायला मिळते. गिव लाईट म्हणजे प्रकाश द्या, दुसऱ्यांना प्रकाश द्या. गिव लाईट टू अदर म्हणजे दुसऱ्यांसाठी जगा. अशा प्रकारचा एक मॅसेज या निसर्गाच्या विविध घटकातून आपल्याला बघायला मिळते. तर आपण या प्रकारे अनेक गोष्टी त्याच्यातून शिकत असतो. द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाचे चमत्कार, निसर्गाची किमया, असं या टायटलचा अर्थ आहे. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर, होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन ॲन अवर. तर याचा एकंदरीत अर्थ आहे, संपूर्ण विश्व एका वाळूच्या कणात सामावले आहे आणि एक रानटी फुलात स्वर्ग असल्याचे जाणवते. हाताची लहानशी ओंजळी अगणित आहे आणि एक तास अनंत काळाप्रमाणे आहे, असं या विलियम ब्लॅकनी या 4 ओळीमध्ये म्हटलेलं आहे. आता बघूया. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग अवर वेलबिंग. नेचर सूथ्स अँड नर्चेस. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. तर वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू, इन्स्टिंक्टिव्हली मीन्स स्वाभाविकपणे, आपण स्वाभाविकपणे आउटडोअर ॲक्टिव्हिटीकडे वळतो म्हणजे घराबाहेरच्या कामाकडे वळतो. आणि नेचर्स ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग, आणि जणू काही स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी, निवांतपणासाठी आणि आपल्या प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी आपण निसर्गाकडे वळतो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो. हा निसर्ग आपल्याला सुथ्स म्हणजे आपल्याला दिलासा देतो. नर्चर्स म्हणजे आपले पोषण करतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स,
नेचर आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आपल्याला प्रेरितही करतो. नेचर व्हिस्पर्स अँड कमांड्स. नेचर आपल्याशी हितगुज करतो आणि आपल्याला आदेशही देतो. आर यू लिसनिंग? लेखक म्हणत आहेत की हे तुम्ही सगळे ऐकतात ना. व्हेन आय डू, आणि जेव्हा मी ऐकतो, मी या निसर्गाला ऐकतो, तर इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ऑ. आणि अशा प्रकारे जेव्हा मी त्याला ऐकतो तर मी स्मितच होतो. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आपल्या बगीच्यामध्ये एका हिबिस्कसच्या फुलाला बघा, प्लांटला बघा. हिबिस्कस मीन्स जास्वंदच्या फुलाला बघा. एव्हरी डे, एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट. प्रत्येक पंधरवाड्यामध्ये त्याला फूल येतो. बिग, ब्राईट अँड टेंडर. एक नाजूक, मोठा आणि तेजस्वी असा फूल त्याला येतो. थ्रू द डे इट स्माइल्स. दिवसभर तो स्माइल्स करतो म्हणजे हसतो. कशासोबत? विथ द सन. सूर्यासोबत हसतो. अँड डान्स विथ द विंड. आणि हव्यासोबत तो नृत्य करतो म्हणजे हव्यामध्ये तो डोलतो. बट ॲज इव्हिनिंग अप्रॉचेस. परंतु जेव्हा संध्याकाळ येते तर तेव्हा इट स्टार्ट्स विल्टिंग. कोमेजून जातो. द मॉर्निंग आफ्टर. आणि सकाळनंतर इट विदर कम्प्लिटली. आणि पूर्णपणे तो कोमेजून जातो, सुकून जातो. द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन. तर सकाळनंतर तो कोमेजून जातो आणि संध्याकाळ येईपर्यंत तो खाली पडून जातो आणि बिकेम वन विथ द अर्थ म्हणजे जमिनीशी तो एकरूप होऊन जातो, जमिनीमध्ये मिळून जातो. द फ्लावर्स कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. फक्त एक दिवसासाठी हा फूल आपलं जीवन घेऊन येतो. आणि तरीही इट डज सो इन फुल स्प्लेंडर. आणि तो अगदी पूर्ण स्प्लेंडरमध्ये म्हणजे पूर्ण आपल्या वैभवामध्ये जगतो. व्हॉट इफ वी टू लिव्ह अवर लाईफ. आणि जर आपणही आपल्या जीवनाला अशाच प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये आणि वैभवामध्ये आपण जीवन जगलो तर. हावेवर शॉर्ट टू इट्स फुल्लेस्ट. जरी आपलं जीवन हे शॉर्ट मिळालं, अगदी थोडंसंही जीवन मिळालं, परंतु त्याच्या पूर्णत्वामध्ये आपण जर जीवन जगलो तर, म्हणजे या फुलाकडून अशा प्रकारचा आपण धडा शिकलो तर. आता इथं एक प्रश्न आला आहे की व्हॉट स्माइल्स विथ द सन अँड डान्स विथ द विंड. तर व्हॉट स्माइल्स, तर याचं काय, सूर्यासोबत काय हसतो आणि वाऱ्यासोबत कोण डोलतो, तर आपल्याला सांगावं लागेल अ हिबिस्कस फ्लावर. व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम द हिबिस्कस प्लांट. या हिबिस्कसच्या झाडापासून आपण काय शिकतो, तर इन एव्हरी सिच्युएशन वी शुड बी हॅप्पी दो वी लिव्ह फॉर अ शॉर्ट वाईल बट वी लिव्ह टू इट्स फुल्लेस्ट. म्हणजे जरी थोडंसं जीवन आपल्याला मिळालं पण आपण जीवनाच्या पूर्णत्वामध्ये जीवन जगायला पाहिजे, असं या हिबिस्कस प्लांटमधून आपल्याला शिकायला मिळते. पुढे लेखक म्हणतो, वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक अलॉंग साईड. तर लेखक म्हणतो आहे की मी एका समुद्र किनाऱ्यावर गेलो जिथले खडक कसे आहेत, मॅजेस्टिक ओशनमध्ये, विस्तीर्ण समुद्रामध्ये पसरलेले आहेत. आणि द रॉक अलॉंग साईड, आणि त्याच्या म्हणजे विस्तीर्ण असा विशाल असा समुद्र आहे आणि त्याच्या साईडलाच असे रॉक आहेत, म्हणजे मोठे खडक आहेत. ते कसे आहेत, कार्व्ड, स्कल्प्ड अँड शेप्ड बाय वॉटर. आणि ते त्यांना पाण्याने असा आकार दिला आहे, असे कोरीव मोठे दगड त्यांनी रॉक बघितले आहे. वॉटर इज सो जेंटल. बघा पाणी कसं आहे, फार सौम्य आहे. रॉक सो हार्ड, आणि रॉक कसे आहेत तर फार कठीण आहेत. आणि तरीही ॲज द वॉटर फ्लोज, आणि जेव्हा हा वॉटर वाहतो, पाणी वाहतो, त्याच्यावर पडतो, ओव्हर इट एव्हरी डे, प्रत्येक दिवस पाणी त्याच्यावर पडत राहतो. फॉर इयर्स, आणि एक दिवसच नव्हे तर वर्षानुवर्षे जेव्हा हा पाणी त्याच्यावर पडत असतो तर द रॉक गिव्स इट. आणि द रॉक गिव्स इन म्हणजे त्याप्रमाणे त्या दगडाला, त्या रॉकला आकार प्राप्त होत असते. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड. पाणी ज्याप्रमाणे त्याला आदेश देतो त्याप्रमाणे हे
दगड जरी कठीण असले तरी ते आपला शेप त्यानुसार बदलत असतात, घेत असतात. आवर प्रॉब्लेम्स आर सो क्लोजल, आणि अशाच प्रकारचे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत कोलोजल, कोलोजरचा अर्थ इथं सांगितला एक्स्ट्रीमली लार्ज, म्हणजे फार मोठे, भव्य, खूप मोठे. तर आपले प्रॉब्लेम्स कसे आहेत, खूप मोठे आहेत. अँड वी आर सो स्मॉल, आणि आपण फार लहान आहोत. एट इफ वी परसिस्ट, आणि तरीही जर आपण त्या प्रॉब्लेम्सला, त्या समस्यांना टिकून राहिलो, त्यांना चिकटून राहिलो, त्यांना त्या दूर करण्याच्या प्रयत्नात राहिलो, तर आपण सुद्धा त्या समस्यांना सोडवू शकतो, असं इथं कवीला लेखकाला सांगायचं आहे. पुढे म्हणत आहेत, आता इथं एक प्रश्न आला आहे की व्हॉट काइंड ऑफ रॉक डिड द ऑथर फाइंड ऑन द बीच. कवीला त्या समुद्राच्या किनाऱ्यावर कोणत्या प्रकारचे खडक बघायला मिळाले. तर आपलं उत्तर असू शकते कार्व्ड, स्कल्प्ड अँड शेप्ड बाय द वॉटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पॅसेज बघा. वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पिपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन द कॉन्क्रीट पेवमेंट. पेवमेंट मीन्स पाऊलवाट. कॉन्क्रीटची पाऊलवाट जी आहे त्याच्यावर लहान लहान भेगामधून, या स्मॉल क्रॅकमधून, लहान लहान भेगामधून हा स्मॉल बिट्स ऑफ ग्रास, म्हणजे लहान लहान ग्रास हा पिपिंग करत आहे, म्हणजे वर डोके काढत आहे. इट लेफ्ट्स अस थिंकिंग, आणि हा आपल्याला काहीतरी विचार करायला बाध्य करतो. एखाद्या कॉन्क्रीटच्या पाऊलवाटामधून, कठीण जागेमधूनही हा इवलासा गवत तिथून डोकावत असतो. तर हा आपल्याला काय विचार करायला लावू शकतो की इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, ह्या अशक्य वाटत असल्या गोष्टी तरी पण देर इज ऑलवेज ॲन ओपनिंग, परंतु तिथंही मार्ग आहे. जरी इम्पॉसिबल, अशक्य अशा गोष्टी काही वाटत असल्या तरी पण त्यामध्येही काहीतरी मार्ग असतोच, असं या ग्रासमधून आपण, या निसर्गाच्या या घटकामधून आपल्याला बघायला मिळते किंवा त्यामधून आपल्याला शिकायला मिळते. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्स इन द कोल्ड विंटर मंथ्स. हिवाळ्याच्या दिवसामध्ये एका झाडाचे सगळे पाने गळलेले आपल्याला दिसतात. लेखक म्हणत आहे त्यांनी पाहिलं आहे की एका झाडाचे सगळे पाने गळून पडलेले आहेत विंटर सीझनमध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये. वी थॉट, आणि आपल्याला असं वाटते की इट्स चॅप्टर वॉज ओव्हर, आता हा झाड मरणार आहे, हा काही जिवंत राहणार नाही, याचा चॅप्टर आता याचा पूर्ण कालावधी लोटला आहे, संपला आहे हा, असं आपल्याला वाटते. परंतु 3 months पास्ट, 3 महिने गेल्यावर स्प्रिंग सेट इन म्हणजे आरंभ होतो. जेव्हा वसंत ऋतूची सुरुवात होते तर तेव्हा द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टिक वन्स अगेन. पुन्हा एकदा हा झाड आपल्या हिरवेगार हिरवळीसह पुन्हा परत येतो. फुल ऑफ लीव्ज, त्याच्यावर पुन्हा पाने येतात. फ्लावर्स म्हणजे फूल येतात. बर्ड्स अँड लाईफ, पुन्हा त्याच्यावर पक्षी येतात आणि त्याचं जीवन पुन्हा प्राप्त होते त्याला. तर याच्यामध्ये एक प्रश्न आला आहे, इन व्हॉट कंडिशन वॉज द ट्री इन कोल्ड विंटर मंथ्स. तर तो झाड कोणत्या परिस्थितीमध्ये आलेला असतो विंटरच्या ऋतूमध्ये. तर बघा, ट्री इज बेअर, म्हणजे तो पूर्ण बेअर झालेला असतो. बेअर ऑफ ऑल लिव्स इन कोल्ड विंटर मंथ्स, म्हणजे त्याचे पूर्ण पाने गळलेले असतात. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्मॉल बीट्स ऑफ ग्रास. त्या गवताच्या लहान लहान पात्यामधून आपल्याला काय शिकायला मिळते. तर आपल्याला शिकायला मिळते की इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग. एखादी गोष्ट अशक्य वाटत असली पण तिथंही काही मार्ग सापडतो, ही गोष्ट आपल्याला यामधून शिकायला मिळते. ठीक आहे. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन, आणि जर अशाच प्रकारची आपल्यामध्ये विश्वास असला, आपल्याबद्दलची खात्री असली की डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ, आता हल्ली कितीही कठीण गोष्ट वाटत असली, बट इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर, तर ती कठीण गोष्ट नेहमीसाठी तशीच राहत नाही. रिमेंबर धीस टू शाल पास. तर लेखक म्हणतो की लक्षात ठेवा, ही वेळसुद्धा निघून जाईल. व्हॉट इफ वी हॅड द कन्व्हिक्शन दॅट हाव एव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव,
it will not remain so forever. Remember, these too shall pass. What if we too had, जर आपणही तसंच विश्वास घेतलं तर, कन्व्हिक्शन मीन्स विश्वास किंवा खात्री, तशाच प्रकारची खात्री किंवा विश्वास आपण बाळगलो तर. डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ, सध्या कितीही गोष्ट कठीण वाटत असली, बट इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर, पण ती कठीण परिस्थिती नेहमी तशीच राहणार नाही. रिमेंबर, लक्षात ठेवा की धीस टू शाल पास, तर ही कठीण वेळ निघून जाईल. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणावं लागेल की गोष्ट आज कितीही खडतर असली तरी त्या कायम राहत नाही. अशा प्रकारचा विश्वास आपल्यालाही का वाटू नये. वी सॉ ॲन आर्मी ऑफ ant lugging a fly which was at least 10 times the ant size. लेखक इथं म्हणत आहेत की त्यांनी एकदा एका मुंग्यांची रांग पाहिली, मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला ओढत घेऊन जात होती. द ants ऑर्गनाइज देमसेल्फ अराउंड द फ्लाय, आणि त्या माशीच्या अवतीभोवती एक शिस्तबद्ध पद्धतीने त्या सगळ्या मुंग्या होत्या. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स अँड कॅरीड टू इट्स क्वाईट अ डिस्टन्स, आणि त्या मुंग्या माशीभोवती शिस्तीत गोळ्या झाल्या आणि त्या आपल्या नाजूक मिशावर तिला उचलत घेऊन जात होते, लांब अंतरावर उचलून घेऊन जात होते. देअर टीमवर्क म्हणजे त्यांचे संघटित कार्य, अँड परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी, वेअर इम्प्रेसिव्ह, तर त्यांचे ते संघटित कार्य आणि चिकाटी थक्क करणारे होते असं लेखक इथं म्हणत आहे. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज अँड फोकस, जर आपणही सातत्यपूर्ण असलो, ऑर्गनाइज म्हणजे शिस्तबद्ध असलो आणि फोकस्ड म्हणजे आपल्या कामावर केंद्रित लक्ष केलो तर काय होईल. तर आपणही असे सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर आपणही आपलं उद्देश प्राप्त करू शकतो असं एकंदरीत लेखकाला इथं म्हणायचं आहे. स्पायडर वेब्स आर डेलिकेट, आता कोळ्यांची जाडी पहा, कोळ्यांची जाडी अतिशय नाजूक असते परंतु व्हेरी स्ट्रॉंग, परंतु ती अतिशय मजबूत असते. रेनबो कलर्स द एंटायर स्काय, एंटायर स्काय म्हणजे संपूर्ण आकाशाला रेनबो काय करतो, कलर्स करतो, म्हणजे रंगांची उधळण करत असतो. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड दे ओपन अप विथ द पर्ल. ऑयस्टर म्हणजे शिंपला, शिंपल्यामध्ये काल एका वाळूच्या कणातून मोती तयार करतो. ओपन अप विथ अ पर्ल, पर्ल मीन्स मोती तयार करतो. इन्युमरेबल स्टार शाईन अक्रॉस द इन्फानाईट स्काय, आणि अशा प्रकारे अगणित तारे असीम आकाशाला उजळून टाकतात. इन्युमरेबल म्हणजे अगणित किंवा असंख्य असे तारे आकाशाला उजळून टाकतात. क्लाउड्स टेक अ न्यू शेप्स, आणि ढग नवीन नवीन आकार घेतात. विथ एव्हरी पासिंग मोमेंट्स म्हणजे प्रत्येक घटकाला, प्रत्येक क्षणाला ढग आपले नवनवे आकार घेत असतात. द विंड मेक्स ट्री डान्स, आणि वारा हा झाडांना नृत्य करायला लावतो म्हणजे डोलायला लावतो. विथ अनहिंडर्ड पॅशन म्हणजे बेभामपणे हा वारा या झाडांना डान्स करायला लावतो. वॉटर विदाऊट हिंट ऑफ ए गो म्हणजे कोणताही गर्व न बाळगता पाणी काय करतो, चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड म्हणजे वारा आणि सूर्याच्या आदेशाप्रमाणे वारा काय करतो त्यानुसार पाणीसुद्धा आपले रूप, वेगवेगळे रूप धारण करतो. याच्यामध्ये एक प्रश्न आलेला आहे, व्हॉट डू वी फाइंड इन द इन्फानाइट स्काय. आपल्याला इन्फानाइट स्कायमध्ये काय दिसते, तर आपल्याला दिसते अ रेनबो. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू द बटरफ्लाय, आणि अतिशय नाजूक व्हेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय अर्थात फूल एका सुंदर अळीच्या सुंदर पाखरामध्ये रूपांतर होते. तर अ फ्लॉवर टर्न्स इन टू अ फ्रूट्स, तर एका फुलाचे रूपांतर फळात होते. वी एक्सपिरियन्स अ अल्केमी ऑफ नेचर, आणि अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचे चमत्कार आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात.
वी टच इट अँड बिकेम गोल्ड अवर सेल्फ, आणि तिच्या स्पर्शाने, निसर्गाच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचेही सोने होऊन जाते. तर अशा प्रकारे रक्षा भराडिया यांनी या लेसनमध्ये निसर्गामध्ये काय काय चमत्कार होतात आणि त्यातून आपण काय शिकायला पाहिजे, तर इथं लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. ऑथर हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर इन अवर लाईफ. नाव human can learn lesson from the life of merely observing the object around them. आपल्या अवतीभोवती असलेल्या अनेक घटकापासून आपण फार महत्त्वाचं धडे शिकू शकतो, असं लेखिकेने या लेसनमधून आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या लेसनला बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हा लेसन समजला असेल तर पुनश्च एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की अजूनही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये याला शेअर करा. तर वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय, सी यू. जय हिंद, वंदे मातरम.